खराब होऊ द्यायची नाही. हप्ता भर झाल्यावर हे लगेच बँकेवाले हप्ता भर झाल्यावर आता या बँकेमध्ये जेवढा जास्त पैसे टाकायचे ना ते इथे लवकर येत नाही. कस्टमर सर आता तुमचं शूटिंग करतोय, तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? कारण तुम्ही चोर नाहीये म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ज्यांच्या कारकिर्दीत काहीतरी गडबड असते ना त्यांनाच ही शूटिंग नको असते. मॅडमनी आता आदेश दिले बरं का, मध्ये 2 जणांना बोलून त्याच्या बरोबर एक जण येईल, चालणार नाही. आले तर सगळेच जातील कार्यकर्ते आणि ऑन कॅमेरा जातील. आणि SBI प्रशासन तुम्हाला आता हसून बोलत होती, कुठे गेले ते? म्हणजे ही जी व्यवस्था आहे ना SBI बँक, हे आमच्यामुळे चालते. आमच्या ठेवी या बँकेमध्ये. डेझिग्नेशन सांगा ना सर. अहो पण मी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने मला डेझिग्नेशन विचारताय? अहो सर हे प्रजासत्ताक तुम्हाला आहे ना, तेच मला पण आहे. आय कार्ड घाला. एक मिनिट अरे शांत सर. तुम्ही कधी पब्लिक आहे माहिती का? ऐका ना, अहो ऐकून घ्या ना, ऐका ना. तुम्ही पब्लिक कधी माहिती का? ह्या गेटच्या बाहेर जेव्हा तुम्ही तुमच्या चेअरवर असता तेव्हा यू आर अन्सरेबल टू अस. लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुम्हाला जर आमच्या डोकं लागली तुम्ही आमच्या जवळ येऊ नका. तिकडे आमच्या उभं राहा. तुमची ब्रांच आहे तर इथं होणाऱ्या घटनेची जबाबदारी तुम्ही आमच्या डोकं लावू नका सर. साहेब तुमचं नाव सांगून द्या ना. मग शांत व्हा, 1 मिनिट शांत व्हा. पोलीस काही बघण्याची भूमिका घ्यायला आले घ्यायचं. हो, बघूच राहिले ते, काहीच नाही करत ते. मॅडम बाहेर बोलवा त्यांना. मोठा विषय आहे आणि ना तुम्ही जे आले नाही ऐका ना. सगळेजण येतील, सगळेजण. 3-4 महिना झाला. अधिकारी करायचं नहीं और एक प्रॉब्लम ये है, प्रिंटिंग प्रेस कभी भी इनका प्रिंट का बंद रहता है. बंद रहता है. बरोबर. हे आहे ना पुढे सगळे नको येऊ, एवढं जास्त नको येऊ. बंद झालं प्रिंटिंग असं पुढं मॅडम काहीच नाही होतो. विषय होईल आणि पोलीस आलेले ना एकदम शांततेत सगळं होईल. काका सांगा तुमची काय वेळ. बरं मी सांगतो. तो विषय असा आहे, काका एका ठिकाणी कामाला होते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. त्यांचेच कलिग होती एक महिला. ज्या महिला तुमच्या बँकेची बॉरोवर आहे काहीतरी 2-2.5 लाख रुपयासाठी, तर त्या लोनसाठी काकांना जामीनदार बनवण्यात आलं होतं. सर मी बोलू पूर्ण. तुम्ही तुमचे क्वेश्चन लिहून ठेवा. मला विचार तर हे असं कट झालं. तर ती जी बॉरोवर होती ती काही दिवसानंतर वारली. त्यांना वारून 6-8 महिने झालेले आहे. हे काका त्याचे गॅरेंटर होते. तर आमचा विषय एवढाच आहे की त्या बॉरोवरच्या एक मुलगी आहे जी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला आहे दिंडोरीला. आणि इथं जो पण बंगला आहे त्या बॉरोवरचा त्याचं भाडं पण त्यांना मिळतंय, म्हणजे त्या मुलीला मिळतंय. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ती मुलगी कॅपेबल आहे. त्या क्लायंटची तुमची भरपूर प्रॉपर्टी पण आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्यावेत पैसे. आम्हाला काही म्हणणं नाही. इफ देअर वॉज अ केस की ते कोणीच नसतं त्यांचं, तर यांचा जर तुम्ही पगार अडवलेला आहे, आज पेन्शन अडवलेलं आहे, त्याच्या बाबतीत विचार करता आला असता. पण तशी ही केस नाहीये. तुमच्या समोरतील व्यक्ती आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं जे काय करायचं ते करा. आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. यांची पेन्शन थांबवू नका. हा पेन्शनर हा पण माणूस पेन्शनर आहे. त्या प्रेशरमुळं याचं पण काही बरं वाईट झालं तर मग तुम्ही कोणाकडनं पैसे वसूल करणार? त्या बाई गेल्यामुळे यांच्याकडनं वसूल करताय. हा गेल्यानंतर मग तुम्ही कोणाकडनं वसूल करताय? नॅचरल आवाज. बरं मॅडम तुम्ही ना ऐकून घ्या. त्यांना जर पहिल्यांदा कॉपरेट केलं असतं ना त्यांचा आवाज वाढला. तुम्ही कॉपरेट केलं नाही. बोला आता तुम्ही बोला. आम्ही मध्ये बोललो. आली तुम्ही आधी तुमचं काय ते सांगा, मग आपण बोलू. नाही सगळ्यांनी हा माझं फक्त एकच विनंती होती तुम्हाला. हा माझा आवाजच तसा आहे मॅडम. माझी फक्त एकच विनंती होती. हा माझी फक्त एवढी एकच विनंती आहे. आमचा वयस्कर माणूस आहे, माणसाचं वय 69 आहे. आम्ही पेन्शनवर जगतो. मला शुगर
आणि कॅन्सरचा आजार आहे, त्याच्यामुळे पेन्शन जर आली नाही तर आम्ही दोघं आत्महत्या करून टाकू. मॅडम मला एक सांगा, तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या आणि दोघं जण हो, मी तेव्हा पण तुम्हाला मॅडम तेच सांगितलं होतं. तुमचं झालं बोलून? हो. बरं, अजून काय बोलायचं? हा मॅडम, त्यांनी वागणूक कशी दिली तेही सांगा. हा, सांगा. माझा पोरगा आला होता, आम्हाला एवढं बोलता येत नाही, आम्ही म्हातारी माणसं आहे. माझा पोरगा आला होता, तुम्हाला समजून सांगत होता का मॅडम आमचं त्यांच्यावरच आहे, माझ्या घराचा 8,000चा हप्ता आहे आणि इथलं पण लोन आम्ही घेतलेलं आहे, तो पण हप्ता आहे. उरलेल्या पैशामध्ये आम्ही महिनाभर कसं तरी जगतोय. तर मॅडम आमचं तुम्ही हे करू नका. तर तुम्ही म्हटले नाही, त्यांचा हप्ता तुम्हीच भरला पाहिजे. असं नाही मॅडम, त्यांना एक मुलगी आहे, त्यांचं घर आहे, त्या पोरीने ते घर भाड्याने दिलंय, ती तिच्या सासरी राहते, त्या बाईची जमीन पण आहे गावाला. मॅडम काही नसताना ठीक आहे. तुम्हाला पेन्शन किती येते? 17,000. सर पेन्शन 17,000 येते. तुम्हाला माझ्या केबिन मध्ये तुम्ही दोघं जण आले बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगितलं की त्यांची जी मुलगी आहे तिला घेऊन यावं माझ्याकडे. समजून सांगितलं. त्याच्यानंतर माझे वरिष्ठ जे आहेत त्यांच्यासोबत फोनवरती बोललो. हो, आम्ही त्यांना पण तेच सांगितलं ना, त्यांच्या फोनवर ऐका, ऐका. सांगितलं मॅडम का आज आम्ही त्यांचं उद्या आत्महत्या करू. त्यांचं उद्या मग आपण बोलू ना. तुम्ही माझ्या वरिष्ठांशी पण फोनवरती बोलले. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं सांगा ना, आता सांगा. तेच सांगितलं त्यांनी, तुम्ही त्यांच्या मुलीला बोलवा. ती मुलीला आम्ही 2 टाइम फोन करतोय. ती मुलगी म्हणते मी बँकेपर्यंत येऊ शकत नाही. बरं, मला आता एक सांगा की तुम्ही जेव्हा जामीनदार झालात, तुम्ही त्यांच्या कर्जाला तुम्ही झालात. मॅडमचा तर विषय नाही, पण तुम्ही जामीनदार झालात. त्याला जामीनदार झाला होता तेव्हा तुम्ही कागदपत्रावरती सही केल्या होत्या बरोबर. तर मग तुम्ही सही केल्यावर तुम्ही जामीनदार आहात त्या कर्जाचे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्यांनी जर नाही भरला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेताय कर्जाची. ठीक आहे, तुमच्या खात्याला होल्ड होता. तुम्ही माझ्यासोबत 20 मिनिटं माझ्या केबिन मध्ये बोलल्यावरती किती पैसे तुम्ही विड्रॉ करून घेऊन गेलात? मी सांगितलं की किती पैसे? 8,000. तुमच्या तोंडाने सांगा. 8,000 तुम्हाला थांबा withdraw मॅडम, करून 2 दिले. मिनिटं मला बोलू द्या. ऐका. यांनी जी सही केलेली होती मॅडम, ऐका ना. त्यांचं होऊ द्या. तुम्हाला मी सांगितलं जे- का तेव्हा? आता मी जे बोलते तेवढं ऐकाल ऐकतोय बोला. ऐकता ना? तर मग आज तुम्हाला किती पैसे विड्रॉ करू दिले? त्याच्यानंतर जामीन आहात, तुमच्या पूर्ण रकमेला होल्ड लागली. त्याच्यानंतर पण माझ्या वरिष्ठांशी बोलून मी तुम्हाला किती रुपये विड्रॉ करू दिले सर? 8,000 रुपये मिळाले सर. नगद मिळाले ना तुम्हाला? मग हे सहकार्य केलं का सर? अहो मॅडम, तुम्ही सर सांगा ना, सहकार्य केलं मी तुम्हाला? मी तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली सर? मी तुम्हाला हाडपूट केलं का? मी तुम्हाला 20-25 माझं 20 मिनिटाला जेवायला गेली. मी जेवायला न जाता मी तुमच्यासाठी थांबली. मी 20-25 मिनिटं तुम्हाला केबिन मध्ये घेऊन बसली सर. बसली ना, मी तुम्हाला 8,000 रुपये विड्रॉ करून दिले सर. मग मी हे तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला सहकार्य केलं का सर? केलं ना सर. मग आता हा एवढा मोठा मॉब तुम्ही कशा पाहिजे? मॅडम एक प्रश्न असं एक मिनिट, माझं बोलून झालेलं. हो बोला बोला. माझं बोलून झालेलं नाहीये. बोला. दादा तुम्ही मला ताई म्हटलेत ना दादा. हो, हो. हा? बोला. माझं बोलून बोला झालेलं. ना, बोला. नाही नाही, मी काहीच बोलत नाही, तुम्ही प्लीज बरं, कंटिन्यू. त्यांना प्लीज शांत करा ना. हे शांत बसा. बोला, कोणीच बोला. बोलू हा? नका. तुम्ही ऐकताय ना? हो, मी एकदम म्हणलो नाही. सगळं ऐकतोय, बोला. बरं, मग तुम्हाला सहकार्य केलं. त्याच्यानंतर काय म्हटलं की तुम्ही हे बघा, तुम्ही हे जे पैसे आपण कर्जा मार्फत वाटतो, हे तुमच्या आमच्या सारख्यांचे पैसे आहेत का? हो आमची आहेत ना. मग तुमच्या आमच्या सारख्यांचे पैसे जर कोणी बुडवू लागलं आपल्याला चालेल का सर? बुडवणारा व्यक्ती वारलाय ना. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ आपण. 2 मिनिटं थांबा, त्यांना बोलू बोलू द्या. दे, कोणीच बोलू नका. आपण बोलू बरोबर, काय प्रॉब्लेम नाही. मॅडमचं हे म्हणणं करेक्ट तुमच्या आहे. तुम्ही तुमचं आमच्यासारखे बोलता. पब्लिकचे पैसे आहेत ना सर. तुम्ही म्हणता त्याच्यातनं आम्ही पगार घेतो, ठीक आहे. हे आपल्या पब्लिकचे पैसे आहे ना सर. आपल्या पब्लिकचे पैसे जर आता बुडवू लागले सगळेच, मग कसं होईल सर? तरी आपण त्यांना सहकार्य करून सर तुमच्या तोंडून सांगा मला, आपण तुम्हाला 8,000 रुपये काढू दिले सर. मग हे माझ्या साईडने सहकार्य आहे का हाडतूड आहे सर? मॅडम थांबा ना, मॅडम थांबा ना. माझे कर्ज जे बोरवते जामीनदार त्यांचं पण कर्ज आपल्याकडे चालू आहे. पेन्शन लोन आपल्याकडे, त्यांचं पण तुमचं पण चालू आहे. मग सहकार्य केलं का सर मी तुम्हाला?
सांगितलं माझं बँकेचा हप्ता भविष्य आहे. तुम्हाला 8,000 तुमचा म्हणून होम 8,000 लोनचा हप्ता रुपये तुम्हाला 8,000 काढू दिला ना. माझ्या वरिष्ठांशी पण तुम्हाला बोलणं करून दिलं ना फोनवरती. आता याला सहकार्य राजे नाही भाऊ, करणार, ही गोष्ट काय वेगळी. करणार? तुम्ही जर मला म्हणताय की मी तुम्हाला हाडतूड केली का सर मी तुम्हाला? नाही इथपर्यंत ठीक झालं मॅडम. बरोबर. फक्त याच्या पुढची माझी पुन्हा रिक्वेस्ट कोणती नाही केलं. हा. आता जी माहिती मी दिली होती जी मुलगी आहे ती त्या दवाखान्यात किंवा तिचं घर आहे त्याच्यातून काहीतरी सजेशन मला द्या आणि त्याच्यातून ती शक्यतो वजा करा.